The second mechanism of cell division called as the meiotic cell division, meiosis. Okay, and in case of meiosis, we discussed some fundamental concept. काही fundamental concept आधी discuss केले related to the chromosome, related to entire process of meiosis. काल एक आपण outline पाहिली होती meiosis first, meiosis second. या दोघांमध्ये ऑफर होणाऱ्या डिफरंट स्टेजेस हे आपण काल कलेक्टिव्ह पाहिलं. ठीक आहे, आता इथे आपल्याला ही प्रोसेस स्टार्ट करायची आहे, प्रोसेस ऑफ मियोसिस. आता मियोसिसच्या प्रोसेसमध्ये सर्वात आधी येणार ते मियोसिस फर्स्ट. काय मियोसिस फर्स्ट, आणि या मियोसिस फर्स्टला म्हटलं जाते हेटेरोटिपिक नेचर. ओके, आता मियोसिस फर्स्ट ची स्टार्टिंग ही होणार कॅरिओकायनेसिस फर्स्ट. पण हे जे मियोसिस फर्स्ट आहे हे लार्जली अंडर द रेग्युलेशन अँड कंट्रोल ऑफ हॉर्मोन्स आहे. ठीक आहे, मियोसिसची प्रोसेस आहे हॉर्मोनल रेग्युलेशनच्या अंडरमध्ये. फॉर स्टार्टिंग जे काही जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत ते जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत, किंवा मग इकडे कोलन मदर सेल्स आहेत, इकडे न्यूसन्सची सेल आहे. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रोथ हॉर्मोन म्हणजे प्लांटमध्ये आहे, इन केस ऑफ ॲनिमलमध्ये सुद्धा आहे. ॲनिमलमध्ये आपण त्याला म्हणतात सेक्स हॉर्मोन्स, प्रायमरी सेक्स हॉर्मोन यांच्या थ्रू कंट्रोल केल्या जाणारी ही एंटायर प्रोसेस. आणि इन केस ऑफ मियोसिस फर्स्ट पहिला जो इव्हेंट येणार तो आपला आहे कॅरिओकायनेसिस फर्स्ट. इन केस ऑफ कॅरिओकायनेसिस फर्स्ट इथून चालू होणार प्रोसेस ऑफ मियोटिक सेल डिव्हिजन. आता इथे ज्या काही सब फेजेस आहेत, कंटिन्युअस सब फेजेस आहेत, त्या आपली पहिली महत्त्वाची फेज येते आपली प्रोफेज. आता प्रोफेजचे जनरलाइज्ड इव्हेंट काय आहेत? एक जनरलाइज्ड इव्हेंट जेव्हा आपण हे सेल पाहत आहे, मायटॉसिसमध्ये आपण डिस्कस केला होता की या सेलमध्ये हा एक न्यूक्लियस आहे आणि हा सेल आता डिव्हिजनमध्ये एंटर होत आहे, तर सर्वात आधी कोणती फेज येणार? प्रोफेज. मग याचे जे जनरलाइज्ड इव्हेंट जे आपण पाहिलेले आहेत, एक सर्वात पहिला कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन मटेरियल काय होते? कंडेन्स. दुसरा महत्त्वाचा इव्हेंट इथे जे सेंट्रिओल पेयर्स प्रेझेंट आहे, द पेयर ऑफ सेंट्रिओल स्टार्ट्स टू मायग्रेट टुवर्ड अपोजिट पोल. ओके, मग आपण या बोर्डला एंटायर सेल कन्सिडर करू, याला कन्सिडर करू ॲज अ न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर प्रेझेंट राहणार पेयर ऑफ सेंट्रिओल. आणि हे जे पेयर ऑफ सेंट्रिओल आहे, ही पेयर ऑफ सेंट्रिओल जिथे दोन सेंट्रिओल एकमेकांना राईट अँगल परपेंडिक्युलर प्रेझेंट असणार, ही जी पेयर ऑफ सेंट्रिओल नाउ इट स्टार्ट्स टू मायग्रेट इन अपोजिट डायरेक्शन. काय होणार आहे? अपोजिट डायरेक्शनमध्ये मायग्रेट होणे स्टार्ट करणार. मग इथे डेव्हलपमेंट ऑफ अ स्मॉल ॲरे ऑफ फायबर. पुन्हा कोणते फायबर? मायक्रोट्युब्यूल फायबर. काय डेव्हलप होत आहे? मायक्रोट्युब्यूल फायबर. आणि या मायक्रोट्युब्यूल फायबरच्या सोबतच फॉर्मेशन ऑफ ॲस्टर. हे जे आहे ते काय ना ॲस्टर फॉर्मेशन कुठे? ॲनिमल सेलमध्ये, प्लांट सेलमध्ये नाही. मग मायग्रेशन ऑफ सेंट्रिओल टुवर्ड अपोजिट पोल हे जनरलाइज कॅरेक्टर जे प्रोफेजचे आपण पाहत आहे. बाकीचे तर होतच आहे, ते न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं आहे काय व्हायचं आहे. सर्वात आधी आपण इथे सेंट्रिओल मायग्रेट टुवर्ड्स अपोजिट पोल. स्टार्ट्स टू मायग्रेट टुवर्ड अपोजिट पोल. दोन अपोजिट पोलला काय होत जाते? मायग्रेट होत जातात. ॲट द सेम टाइम inside the nucleus there is presence of long thread like coiled structure दाखवलेला आहे
क्रोमॅटिन फायबर, क्रोमॅटिन फायबर पासून डेव्हलप होणारं क्रोमॅटिन मटेरियल आणि तिथे प्रेझेंट असलेली एक सेल्युलर बॉडी, एक नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर ज्याला म्हटलेलं आहे न्यूक्लियोलस. हे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. मग जसे जसे जे सेंट्रिओल अपोजिट डायरेक्शनला मायग्रेट होणं स्टार्ट होत आहे, आपल्याकडे पहिली फेज आहे प्रोफेज फर्स्टची. फर्स्ट फेज लेप्टोटिन, काय सब फेज ऑफ प्रोफेज फर्स्ट काय आहे लेप्टोटिन. मग हे जे इव्हेंट आहे मायग्रेशन ऑफ सेंट्रिओल टुवर्ड्स अपोजिट पोल अँड कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. जेवढे काही क्रोमॅटिन फायबर आहेत द एंटायर नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर स्टार्ट्स टू गेट कंडेन्स. मग हे हळूहळू जसं आपण मायटोसिस मध्ये पाहिलं होतं ते थिक होत जाणार, कंडेन्स होत जाणार. इथे सुद्धा त्यांची साईज काय होत जाईल कमी ड्यू टू कंटिन्युअस कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग. स्पायरलायझेशन इव्हेंट पाहिला होता आपण, ते इथे कंटिन्यू कुठे होत आहे इन केस ऑफ लेप्टोटीन. त्याच्यामध्ये लेप्टोटीन मध्ये ते हळूहळू कंडेन्स. पण लेप्टोटीनच्या नंतर सेकंड सायटोकिनिन. आता ड्युरिंग द लेप्टोटीन जे काही कंडेन्स होत जाणारे क्रोमॅटिन फायबर आहे हे क्रोमॅटिन फायबर पेअर मध्ये असणार. कसे आहे पेअर मध्ये. यांचं कंडेन्सेशन हळूहळू स्टार्ट होतं. ठीक आहे. आणि जसे जसे कंडेन्स होत जाईल मग इथे काही स्ट्रक्चर मार्कली अपियर होतात. few structure get markedly appear like the centromere. एक सेंट्रोमियर इथे अपियर होताना दिसून येतो आपल्याला. हा एंटायर क्रोमॅटिन फायबर आहे. काय आहे एंटायर क्रोमॅटिन फायबर? इथे प्रेझेंट असणार एक सेंट्रोमियर. हळूहळू काय होत जाईल हा कंडेन्स होत जाईल. आणि जसा जसा हा कंडेन्स होत जाईल इट स्टार्ट्स टू बिकम थिक with a distinct centromere. सेंट्रोमियर हळूहळू काय होत आहे ठीक आहे. आता यानंतर बाय द एंड ऑफ झायगोटिन यांचं कंडेन्सेशन अजून सुरूच आहे. ठीक आहे. या प्रोसेस सायमल्टेनियस आहे. आपण फक्त याला वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये डिवाइड करतो. कशा या प्रोसेस सायमल्टेनियस एका सोबत होत आहे. आणि न्यूक्लियसच्या बाहेर हे दोन फर्दर मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल. आता याला आपण डायरेक्ट पाहणार मेटाफेज फर्स्ट मध्ये. तोपर्यंत सेंट्रिओल डिस्कस करणार. ओके. जे काही होणार हे न्यूक्लियसच्या आतमध्ये हे हळूहळू कंडेन्स होतं. पण अलॉंग विथ कंडेन्सेशन जसं जसं यांचं कंडेन्सेशन होत आहे वी हॅव अ फॉर्मेशन ऑफ पेयर दॅट इज होमोलॉगस पेयर ऑफ स्टेज मध्ये त्याला म्हटलं जाते फॉर्मेशन ऑफ सिनॅप्स किंवा सिनॅप्स फॉर्मेशन. काय झालं इथे सिनॅप्स. आता हे सिनॅप्स काय? दिस सिनॅप्स इज सिम्पली पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. कारण हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे हे न्यूक्लियसच्या आतमध्ये कसेही डिस्ट्रीब्युटेड आहेत. एक इथे आहे, एक इथे आहे. जे काही टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम आहे कसे आहे रँडमली डिस्ट्रीब्युटेड. मग हे सगळे रँडमली डिस्ट्रीब्युटेड क्रोमोझोम एकमेकांसोबत पेअर होतात. आता ज्या वेळेस हे क्रोमोझोम या फॉर्म मध्ये दिसत आहे इच क्रोमोझोम इज बायव्हॅलेंट. काय यापैकी प्रत्येक क्रोमोझोम बायव्हॅलेंट म्हणजे कंटेनिंग टू सिस्टर क्रोमॅटिन. प्रत्येक क्रोमोझोम मध्ये काय आहे इथे दोन सिस्टर क्रोमॅटिन पण दिसून येत नाही. इथे व्हिज्युअलाइज होत नाही आहे पण दिसून येत नाही. वी कॅन नॉट व्हिज्युअलाइज सिस्टर क्रोमॅटिन. या स्टेजला सिस्टर क्रोमॅटिन दिसून येणार नाही. पण इथे काय होणार या स्टेजला ड्युरिंग द झायगोटिन स्टेज जेवढे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत
हे सर्व होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकांसोबत पेअर होणार. त्या पेअरिंगला म्हटलं जाते सिनॅप्स. काय म्हटलं जातो? सिनॅप्स फॉर्मेशन, सिनॅप्सिस. आता हे जे सिनॅप्सिस आहे ते सिनॅप्सिस आपोआप होते. या सिनॉप्सिस साठी रिस्पॉन्सिबल असतो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. अ कॉम्प्लेक्स ऑफ प्रोटीन. कशाचा कॉम्प्लेक्स आहे? हा प्रोटीनचा कॉम्प्लेक्स आहे. तो प्रोटीनचा कॉम्प्लेक्स या दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या मध्ये तयार होतो. दोन वेगवेगळे क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे. ड्युरिंग द पॅचिटिनी स्टेज. आता यातला प्रत्येक क्रोमोझोम कसा आहे? पाहायला गेले कंटेनिंग टू सिस्टर क्रोमॅटिड. पण इथे ते आपल्याला व्हिज्युअलाइज होणार नाही. आता हे जे दोन होमोलॉगस क्रोमोझोम आहेत यांच्यामध्ये एक प्रोटीन ब्रिज तयार होतो. द प्रोटीन ब्रिज विच हेल्ड these two chromosomes together along their entire length. त्यांची जी काही टोटल लेंथ आहे त्या एंटायर लेंथ मध्ये या दोन होमोलॉगस क्रोमोझोमला एकमेकांसोबत हेल्ड करणं हे फंक्शन कोणाचं आहे? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. याचा एकच फंक्शन आहे. जेवढे काही होमोलॉगस क्रोमोझोम तिथे प्रेझेंट आहे त्या सर्व होमोलॉगस क्रोमोझोमला एकमेकांसोबत पेअर करणे. म्हणजे क्रोमोझोम नंबर 1 ची पेअर सेपरेट, क्रोमोझोम नंबर 2 ची पेअर सेपरेट, क्रोमोझोम नंबर 3 ची पेअर सेपरेट. सो कंप्लीट जेवढ्या काही पेअर असतील त्या सर्व पेअर अरेंज करणे. ओके. त्याला म्हणतो फॉर्मेशन ऑफ सिनॅप्स. सिनॅप्सिस ऑफर्ड बाय सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. कशामध्ये? सायटोकिनिक स्टेज. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट इव्हेंट मिओसिस मधला या पुढच्या स्टेजमध्ये, नेक्स्ट स्टेजमध्ये द इव्हेंट त्याला म्हटलो आपण क्रॉसिंग ओव्हर जेनेटिक रिकॉम्बिनेशन. पॅचिटिनी नंतर थर्ड स्टेज काय ना? लेप्टोटिन, त्यानंतर झायगोटिन, पॅचिटिन. ओके. आता इथे आहे सर्वात महत्त्वाचा इव्हेंट क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आणि कोणाचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स? होमोलॉगस पेअर ऑफ क्रोमोझोम्स. तसे इथं दिसून येत नाही. ठीक आहे. ही प्रोसेस होताना व्हिज्युअलाइज होत नाही, पण ही प्रोसेस इथे दाखवतो क्रॉसिंग ओव्हर. आता हे क्रॉसिंग ओव्हर काय आहे? टेम्पररी इथे पाहू. हा दाखवला आपण पहिला. याचे हे दोन क्रोमॅटिड आहेत. तर व्यवस्थित पाहिलं आपण. एक ओरिजिनल आणि एक डीएनए रेप्लिकेशन नंतर तयार झालेला. तसा त्यालाही असेल. एक ओरिजिनल, एक आफ्टर डीएनए रेप्लिकेशन. आता इथे काय होणार? ओव्हरलॅपिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड. ही जी होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर आहे. ओके. याचे हे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांसोबत काय होतील? ओव्हरलॅप. ओव्हरलॅपिंग काय म्हणतात त्याला? क्रॉसिंग ओव्हर. हे ओव्हरलॅप पाहू. बरं, हे ओव्हरलॅप होताना इथे दिसून येत नाही. ओके. So these two non-sister chromatids get overlap with each other like या पद्धतीने दोन्हीच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड असे एकमेकांसोबत काय झालेले असतात? ओव्हरलॅप, क्रॉस. ठीक आहे. या प्रोसेसला प्रोसेस ऑफ क्रॉसिंग
क्रॉसिंग कुठे होते ठीक आहे. आणि जिथे हे क्रॉसिंग ओव्हर होते ज्या पॉइंटला त्याला म्हटलं जाते चायस्मा. चायस्मा म्हणजे the point of overlapping of non-sister chromatin. In short त्याला चायस्मा सुद्धा म्हणतात. काय म्हणतात in short चायस्मा. ठीक आहे. मग हे असे मल्टिपल चायस्माटा फॉर्मेशन and this chiasmata formation decides degree of overlapping. या ओव्हरलॅपिंगच म्हटलेलं आहे क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे क्रॉसिंग ओव्हर. समजा आता हे चायस्मा हा एक आहे हा दुसरा आहे. हे दोन एकमेकांसोबत काय होणार ओव्हरलॅप. हे एकमेकांसोबत असे सुद्धा ओव्हरलॅप होऊ शकतात. या पॉइंटला एकमेकांसोबत काय झाले हे ओव्हरलॅप. ठीक आहे. किंवा एकापेक्षा जास्त पॉइंटला सुद्धा काय होते एकमेकांसोबत. आणि जेव्हा यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते तेव्हा इथे तो मेन इव्हेंट ऑफर होतो ज्याला म्हटलं जाते इव्हेंट ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे इन शॉर्ट एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल between two non-sister chromatids. फक्त इथे जे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे या जेनेटिक मटेरियलला काय केलं जाईल एक्सचेंज. कसा हा जो इथे आहे हा याला कनेक्ट होणार. हा जो इथे आहे कळालं नेमकं काय होत आहे. काय झाले एकमेकांसोबत ओव्हरलॅप. ठीक आहे. काय झाले ओव्हरलॅप डिग्री ऑफ ओव्हरलॅप. मग याने काय होते यांच्यावर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. मग हे दिसेल कसं आपल्याला. समजा यांना आता आपण एकमेकांपासून सेपरेट केलं तर आता हा तर कंटिन्यू नाही राहणार. हा कसा राहील डिपेंडिंग ऑन द डिग्री ऑफ ओव्हरलॅप. म्हणजे कोण्या पद्धतीने ओव्हरलॅप झालेलं आहे. हा एंटायर एवढा पार्ट घेऊन मधला पोर्शन या क्रोमोझोमवरचा आला. ठीक आहे. हे सेपरेट केल्यानंतर हे कंटिन्युएशन हा मधला पोर्शन कुठला आला या क्रोमोझोमचा तसाच आहे. हे कंटिन्युएशन आणि शेवटचा पोर्शन या क्रोमोझोमवरचा. काय केलं यांनी या क्रोमोझोमवरचा काही पोर्शन या क्रोमोझोमवर आला. या क्रोमोझोमवरचा काही पोर्शन या क्रोमोझोमवर. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. हे जर आपण यांना एकमेकांपासून सेपरेट केलं तर यानंतर हे काहीसे असे दिसते. हे इथून एवढा कारण बाकीचा पोर्शन काय झाला याचा तिकडे गेला. याचा इकडचा पोर्शन तिकडे आला. याला म्हटलं जाते क्रॉसिंग ओव्हर अँड एक्सचेंज ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. केले काय नाही एकमेकांसोबत सेगमेंट एक्सचेंज. काय केले एक्सचेंज ऑफ सेगमेंट. अँड डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ ओव्हरलॅपिंग हे सेगमेंट एक्सचेंज कुठेही होऊ शकेल कसेही होऊ शकेल. हे काय आपल्या कॉन्टॅक्टमध्ये व आपल्या कंट्रोलमध्ये नाही. दे कॅन एक्सचेंज देअर जेनेटिक मटेरियल विथ ईच अदर. एकमेकांसोबत कितीही प्रमाणात कितीही जास्त प्रमाणात करू शकतो. कशावर डिपेंड आहे हे एकमेकांसोबत किती वेळा ओव्हरलॅप होतात. जेवढ्या जास्त वेळा ओव्हरलॅप होतील तेवढा जास्त सेगमेंट
डीएनएचा एकमेकांसोबत काय करतील, एक्सचेंज करतील. लक्षात काय असते एक्सचेंज ऑफ ओव्हरलॅपिंग. आणि हे प्रत्येक सेलमध्ये प्रत्येक क्रोमोझोम सोबत वेगवेगळ्या पद्धतीने होणार. समजा ही पहिली होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर आहे, एका सेलमध्ये कदाचित एकदाच होईल, दुसऱ्या सेलमध्ये 2 वेळा होईल, तिसऱ्या सेलमध्ये 4 वेळा होईल, 5व्या सेलमध्ये होणार नाही. लक्षात, याचा काही फिक्स पॅटर्न नाही आहे की हे याच पद्धतीने होईल. वेगवेगळ्या सेलमध्ये हे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि हे टोटली कशावर डिपेंड आहे, डिग्री ऑफ ओव्हरलॅपिंग कोणामध्ये, बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आणि हे झाल्याचे हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांसोबत जेनेटिक मटेरियल एक्सचेंज करणार, करतीलच आवश्यक नाही पण करतात. ठीक आहे, जेवढं जास्त जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होईल तेवढा जास्त प्रमाणात व्हॅरिएशन, जेवढं कमी जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होईल तेवढ्या कमी प्रमाणात व्हॅरिएशन. आले लक्षात, जेवढ्या जास्त प्रमाणात जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज तेवढ्या जास्त प्रमाणात व्हॅरिएशन, जेवढं कमी प्रमाणात जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज तेवढ्या कमी प्रमाणात व्हॅरिएशन. कारण आता हा प्युअर क्रोमोझोम राहिला का, मॅटर्नल किंवा पॅटर्नल राहिला का, नाही. हे प्युअर मॅटर्नल किंवा प्युअर पॅटर्नल नाही, हा झाला आता हायब्रिड. काय झाला, हायब्रिड, ज्यामध्ये काही मॅटर्नल आहे काही पॅटर्नल. हा, काही प्युअर राहते, काही कशा राहते, प्युअर. कदाचित जेवढा सेट आहे आउट ऑफ 23 कदाचित 2 मध्ये होणारही नाही, ते प्युअर राहते. कदाचित काही क्रोमोझोम मध्ये एकदाच ओव्हरलॅपिंग होईल, काही क्रोमोझोम मध्ये 2दा होईल, काही क्रोमोझोम मध्ये 4दा होईल, काही क्रोमोझोम मध्ये 10 वेळा होईल. इट इज टोटली डिपेंड ऑन द डिग्री ऑफ ओव्हरलॅपिंग. आणि जिथे जिथे हे एकमेकांना असे ओव्हरलॅप करणार, एकमेकांना क्रॉस करणार, या पॉइंटला म्हटले जाते चाइल्ड मार्क. कुठे होते हे सगळं, ड्युरिंग पॅचिटिनी स्टेज, यालाच म्हटलेलं आहे जेनेटिक. ठीक आहे, रिकॉम्बिनेशन, पुन्हा कंबाईन करणं. काय, जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल जिथे प्रेझेंट आहे या जेनेटिक मटेरियलला पुन्हा कंबाईन करणे, एक्सचेंज करणे, हे टोटल इथे होणार. आता याच्यात सिस्टर क्रोमॅटिड नाही, हे 2 क्रोमॅटिड एकमेकांसोबत करणार नाही, हे 2 क्रोमॅटिड सुद्धा एकमेकांसोबत जेनेटिक मटेरियल एक्सचेंज करणार नाही. जे काही एंटायर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल आहे हे नेहमी कोणामध्ये, इन बिटवीन दी नॉन सिस्टर क्रोमॅटिड. हे फक्त आणि फक्त नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्येच होणार. सिस्टर क्रोमॅटिड कधीही एकमेकांसोबत जेनेटिक मटेरियल एक्सचेंज करत. आता हे आपण इथे जरी सांगत आहे असं होते, हे इथे असं दिसून येत नाही. दिसून येईल का, पण ही प्रोसेस इथे सुरू आहे ड्युरिंग द पॅचिटिनी स्टेज. म्हणून पॅचिटिनी मध्ये हे जे दोन्हीही होमोलॉगस क्रोमोझोम आहेत ते एकमेकांच्या खूप जवळ असतात, खूप जवळ येतात एकमेकांच्या. आणि वी कॅन नॉट आयडेंटिफाय कोणता मॅटर्नल आहे किंवा कोणता पॅटर्नल आहे, आपण काहीच आयडेंटिफाय करू शकत नाही. ते पूर्ण एकमेकांना अटॅच झालेले असतात. हाय डिग्री ऑफ ओव्हरलॅपिंग, कारण इकडे सुद्धा 2 क्रोमॅटिड आहे, इकडे सुद्धा 2 क्रोमॅटिड आहे. कदाचित या दोघांमध्ये एकदा ओव्हरलॅपिंग झालं, या दोघांमध्ये 2 वेळा होईल, या दोघांमध्ये 4 वेळा होईल, या दोघांमध्ये होणारही नाही. लक्षात, डिपेंड आहे क्रोमोझोमच्या किती आर्म एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतात. कारण हा सिंगल काय झाला, आर्म ऑफ क्रोमॅटिड किंवा क्रोमोझोम. ठीक आहे, याचे 4 आर्म, याचे 4 आर्म. कदाचित याचे 3 ओव्हरलॅप होतील, याचे 3 ओव्हरलॅप होतील, नाही तर 1 ओव्हरलॅप होईल, नाही तर 2 ओव्हरलॅप, नाही तर 4हीच्या 4ही एकमेकांसोबत ओव्हरलॅप. वी कॅन नॉट आयडेंटिफाय द डिग्री ऑफ ओव्हरलॅपिंग, द नंबर ऑफ चाइल्ड ड्युरिंग द पॅचिटिनी स्टेज. मग हे दिसून कुठे येते आपल्याला, या पुढच्या स्टेजमध्ये. कारण ही स्टेज कंप्लीट होईपर्यंत हे सगळं एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल कंप्लीट झालेलं असतं. ठीक आहे, बाय द एंड ऑफ पॅचिटिनी एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल काय होणार, टोटली कंप्लीट होणार. आणि हे आपल्याला व्हिज्युअलाइज करता येते या पुढच्या स्टेपमध्ये. द नेक्स्ट स्टेप
पुढची स्टेप काय आहे? डिप्लोटिनी. या डिप्लोटिनी मध्ये चायस्मा सर्वात आधी दिसून येतो. फोर्थ स्टेप is the diplotene. In case of diplotene, the chiasma become visible. आणि या डिप्लोटीनच्या प्रोसेसमध्ये ही जी फेज आहे, या फेजमध्ये हे जे ओव्हरलॅप्ड क्रोमॅटिड्स आहेत, हे ओव्हरलॅप क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट होणे स्टार्ट होते. दॅट इज सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड. सर्वात मेन पण कोणते क्रोमॅटिड? ओव्हरलॅप्ड क्रोमॅटिड. जे क्रोमॅटिड एकमेकांसोबत काय झालेले आहेत? ओव्हरलॅप झालेले आहेत. हे क्रोमॅटिड आता इथे या डिप्लोटीन मध्ये एकमेकांपासून सेपरेट होतील. आणि याच्या सेपरेट होण्याची डायरेक्शन आहे फ्रॉम सेंट्रोमियर टुवर्ड्स द टीलोमर पार्ट ऑफ क्रोमोसोम. सेंटरचा पार्ट काय आहे? सेंट्रोमियर. एंड पार्ट काय आहे क्रोमोसोमचा? टीलोमियर. मग इथून या डायरेक्शनला हे एक एक सेपरेट होतं. त्या प्रोसेसला म्हटलं जाते प्रोसेस ऑफ टर्मिनलायझेशन. या तीन महत्त्वाच्या प्रोसेस. डिप्लोटीन मध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स फॉर्मेशन सिनॅप्सिस. पॅचिटीन मध्ये क्रॉसिंग ओव्हर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल जेनेटिक रिकॉम्बिनेशन. डिप्लोटीन मध्ये टर्मिनलायझेशन ची प्रोसेस स्टार्ट होते. एंड कुठे होणार? त्याच्या पुढच्या स्टेज कुठे एंड होणार? आणि आता इथे हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकांपासून दूर जातात. काय होते? होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकांपासून दूर जाते. त्याचं काम झालं. ते जवळ कशासाठी आले होते? फक्त एकमेकांच्या जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन कंप्लीट झालं. पण या स्टेजला इथे जे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स होतं, इट स्टार्ट्स टू गेट डिसइंटिग्रेट. काय होते? ते हळूहळू डिसइंटिग्रेट. म्हणजे जेणेकरून हे एकमेकांपासून काय झाले पाहिजे? दूर झाले पाहिजे. यांना जेवढं एक्सचेंज करायचं जेनेटिक मटेरियल, तेवढं जेनेटिक मटेरियल यांनी एक्सचेंज केलेलं आहे. मग पुढचा इव्हेंट या डिप्लोटीनमधला तो महत्त्वाचा आहे. इट इज डिसइंटिग्रेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. कुठे तयार झाला होता हा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार कुठे झाला होता? झायगोटीन मध्ये. ठीक आहे. पेअरिंग झाली होती सिनॅप्सिस. डिसइंटिग्रेट कुठे होणार? डिप्लोटीन मध्ये स्टार्ट होते डिसइंटिग्रेट. आणि बाय द एंड ऑफ डिप्लोटीन कम्प्लिटली डिसइंटिग्रेट. आणि शेवटची स्टेज येते आपली प्रोफेज फर्स्ट मधली डायकायनेसिस. आता प्रोफेजचा पुढचा इव्हेंट काय असतो? नाही, प्रोफेजचा लास्ट इव्हेंट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन. हळूहळू न्यूक्लियर मेम्ब्रेन काय होत जाईल? डिसइंटिग्रेट. त्यासोबतच बाकीचे जे सेल ऑर्गॅनेल आहेत ते सुद्धा स्लोली डिसइंटिग्रेट. न्यूक्लिओलस सुद्धा स्लोली. हे जेवढं काही डिसइंटिग्रेशन आहे हे कम्प्लीट डिसइंटिग्रेशन कुठे होणार? डायकायनेसिस मध्ये. इथे डिसइंटिग्रेशन ऑफ कशाचं? न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस अँड अदर सेल ऑर्गॅनेल्स कंप्लीट. And by the end of diakinesis टोटल काय झालेले आहे? डिसइंटिग्रेट झालेले. मग इथून ही न्यूक्लियर मेम्ब्रेन निघून जाणार. आणि आता हे सगळं होईपर्यंत हे सेंट्रिओल जे आहे ते कुठे जातील? अपोजिट पोलला. हे प्रोफेजच्या 5 सब फेजेस कंप्लीट होईपर्यंत सेंट्रिओल कुठे पोहोचलेले आहेत? त्यांच्या अपोजिट पोलला. इथे कंप्लीट होते प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्टच्या शेवटी काय दिसते आपल्याला? अपोजिट एंडला 2 सेंट्रिओल आहेत. या सेंट्रिओल मधून तयार होते ते स्पिंडल फायबर. कंप्लीट स्पिंडल तयार झालेला आहे. स्पिंडल कशाने तयार होणार? या टाईपचं स्पिंडल असते.
स्पिंडल शेप आहे म्हणून याला स्पिंडल म्हटल्या जाते. मेड अप ऑफ स्पिंडल फायबर तयार होतात मायक्रोट्युब्यूल पासून, मायक्रोट्युब्यूल फिलामेंट पासून. इथे प्रोसेस फर्स्ट कंप्लीट. आणि जेवढे काही क्रोमोझोम्स आहेत हे सर्व क्रोमोझोम कुठे असणार आता? इक्वेटोरियल प्लेनला असणार. आणि त्यानंतर होणार ते मेटाफेज. आता हे युनिक आहे. या मेटाफेज फर्स्ट आणि याला हेटेरोटिपिक म्हणतात. कशामुळे? मेटाफेज फर्स्ट आणि काय म्हणणार याला? हेटेरोटिपिक. आता जे डिव्हिजन होणार इथे हे अनइक्वल आहे इन टर्म्स ऑफ द क्वालिटी ऑफ. नॉर्मली मायटोसिस मध्ये डिव्हिजन होते तेव्हा कंप्लीट सेट येते. त्यामध्ये मॅटर्नली येतात आणि पॅटर्नल, आणि ते इक्वल असतात. 23 मॅटर्नल 23 पॅटर्नल. पण आता इथे जे आहे हे इक्वल नाही. इथे बायवॅलेंटचं डिस्ट्रीब्युशनच अनइक्वल आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ बायवॅलेंट कसं आहे? अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ बायवॅलेंट आहे. आता तुम्हाला अनइक्वल कशी डिस्ट्रीब्यूट होते? ठीक आहे. प्रत्येक बायवॅलेंट आहे पेअर मध्ये प्रेझेंट आहे. समजा एका जागी 3 क्रोमोझोम आहेत. बायवॅलेंट किती आहे? 3. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती झाले? 6. डिप्लॉइड नंबर किती येते त्याचा? बायवॅलेंट किती आहे? 3. ठीक आहे. ट्वाइस इन तर 6 आहे. 6 क्रोमोझोम. 6 पैकी 3 मॅटर्नल कडून येतील, 3 पॅटर्नल कडून येतील. पण हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे जर अनइक्वल झालं तर, कारण इथे होते, इथे या सेल मध्ये हे अनइक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. अनइक्वली म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ नंबर, इन टर्म्स ऑफ कंटेंट. आपल्या सेलचं जर एक्झाम्पल घेतलं तर या एंडला आता 23 येणारच, 23. पण काय? बायवॅलेंट. काय येते? 23 बायवॅलेंट. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती झाला? 46. पण ते आलेले 23 बायवॅलेंट आहेत. यामध्ये कदाचित 10 मॅटर्नल आणि 13 पॅटर्नल असतील. मे बी पॉसिबल असू शकते का? असू शकते. किंवा 23च्या 23 पॅटर्नल एका साईडला, 23च्या 23 मॅटर्नल एका साईडला, असंही होऊ शकते. कारण इथे मॅटर्नल आणि पॅटर्नल आहे. मायटोसिस मध्ये काय होते? मोनोवॅलेंट येतात, कारण तिथे बायवॅलेंट सेपरेट होते. इथे बायवॅलेंट सेपरेटच होत नाही. एंटायर बायवॅलेंट अपोजिट पोलला जातात. काय होईल? एंटायर बायवॅलेंट अपोजिट पोलला जाईल. मायटोसिस मध्ये काय होते बघा. इन केस ऑफ मायटोसिस आता आपल्याकडे हे होमोलॉगस पेअर आहे. आलं लक्षात? क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम नंबर 1. आता हीच कंडिशन मायटोसिस मध्ये सुद्धा असंच असणार आहे. वेगळं तर काहीच नाही, फक्त ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. मायटोसिस मध्ये या दोन्हीही अपोजिट पोलला यातली एक कॉपी जाणार आणि यातली सुद्धा एक कॉपी जाणारच. म्हणजे मायटोसिस मध्ये बायवॅलेंट सेपरेट होतात आणि मोनोवॅलेंट इक्वल 2 अपोजिट पोलला मायग्रेट होतात. इथे बायवॅलेंट सेपरेट होत नाही. इथे एंटायर बायवॅलेंट अपोजिट पोलला जातात. 23 बायवॅलेंट तिकडे, 23 बायवॅलेंट तिकडे. नंबर ऑफ क्रोमोझोम स्टील किती आहे? 46. म्हणजे डिप्लॉइड. पण काय झालेलं आहे? कंटेंट म्हणजे त्याची क्वालिटी आहे त्याची, इन टर्म्स ऑफ क्वालिटी, नॉट इन टर्म्स ऑफ नंबर, हे अर्धे झालेले आहेत. आपण जर म्हटलं एका साईडला फक्त पॅटर्नलची बायवॅलेंट पेअर एका साईडला, मॅटर्नल बायवॅलेंट एका साईडला, मग सांगा आता इथे अजूनही 2 क्रोमोझोम आहेत ना? आहेत का 2 क्रोमोझोम? आहेत. पण दोन्हीचे दोन्ही कंप्लीट सेट आहे का? नाही, इनकम्प्लीट आहे. कारण एकाच पॅरेंटचा आहे, दुसऱ्या पॅरेंटचा आला का त्याच्यात? नाही आला. मायटोसिस मध्ये तिथे 2 असतात, पण यातला एक जाते आणि यातला एक जाते. मिओसिस मध्ये एकतर हे नाहीतर हे.
म्हणून याला म्हणतात हॅप्लॉइड सेल. काय म्हणतात? हॅप्लॉइड. मग इथे 23 येणार, 23 बायव्हॅलेंट येणार. मायटॉसिस मध्ये 23 मोनोव्हॅलेंट असतात, 46 मोनोव्हॅलेंट येतात, ज्यापैकी 23 पॅटर्नलचे मोनोव्हॅलेंट, 23 मॅटर्नलचे मोनोव्हॅलेंट. मियोसिस मध्ये 23 बायव्हॅलेंट येतात. मग या 23 बायव्हॅलेंट पैकी कदाचित 10 मॅटर्नलचे असतील आणि 13 पॅटर्नलचे असतील, होऊ शकते. हे रॅन्डमली डिस्ट्रीब्यूट होतात. पण फायनली इथे 23 बायव्हॅलेंट जरी आले तरी क्रोमोझोम नंबर किती आहे? 46 आहे. म्हणजे कंटेंट स्टील डिप्लॉइड. कसा आहे? डिप्लॉइड आहे नंबर जर पाहिला तर. पण इन टर्म्स ऑफ क्वालिटी मॅटर्नल आणि पॅटर्नल इक्वली आले का? नाही. इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले का? नाही. म्हणून याला म्हटलं जाते हेटेरोटिपिकल. कारण इथे बायव्हॅलेंट सेपरेट होत नाही. बरोबर आहे? कळालं नेमकं काय आहे मायटॉसिस मध्ये? मायटॉसिस मध्ये या दोन्ही पैकी एक एक जाईल. मियोसिस मध्ये एक तर हे जाईल नाहीतर हे जाईल. एका सेल मध्ये हे दोन्ही एकाच वेळेस असू शकत नाही. म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम पैकी दोन्हीच्या दोन्ही एकाच कडे जाणार नाही. होमोलॉगस हा बायव्हॅलेंटच सेपरेट. क्रोमोझोम नंबर 1 ची पेअरच सेपरेट झाली तर काय राहील? म्हणून त्याला म्हटलं जाते हॅप्लॉइड. इथे पेअरिंग होत नाही. मायटॉसिस मध्ये कंडिशन काय होते? इन केस ऑफ मायटॉसिस यापेक्षा वेगळी कंडिशन असते. समजा हे दोन अपोजिट पोलला गेल्यानंतर एक एक मोनोव्हॅलेंट जातो. क्रोमोझोम नंबर 1 चा एक एक मोनोव्हॅलेंट आला, कारण ह्या पेअर काय होता? सेपरेट. एका सेल मध्ये एक, दुसऱ्या सेल मध्ये एक. आले का एक दोन्ही सेल मध्ये आले. क्रोमोझोम नंबर 2 आणि सेट आहे कंप्लीट, कारण एक मॅटर्नल आहे दुसरा पॅटर्नल आहे. मियोसिस मध्ये असं होत नाही. मियोसिस मध्ये असं होतं एक बायव्हॅलेंट एका सेल मध्ये, दुसरा बायव्हॅलेंट दुसऱ्या सेल मध्ये. क्रोमोझोम नंबर स्टील 2 पण कंटेंट वाईज हॅप्लॉइड. हेटेरोटिपिक. काय झालं? हेटेरोटिपिक झाला. म्हणून त्याला हॅप्लॉइड म्हणतो. तो नंबर वाईज हॅप्लॉइड नाही आहे, कारण हे जर 23 जे काही जे बायव्हॅलेंट आहे टोटल 46 बायव्हॅलेंट हे तर इक्वलीच जाणार. फरक एवढा की इथे एंटायर बायव्हॅलेंट जातात, मायटॉसिस मध्ये मोनोव्हॅलेंट जातात. काय जातात? मोनोव्हॅलेंट. आता डीएनए रेप्लिकेशन नंतर दोन्ही टाईपच्या सेल मध्ये क्रोमोझोमचा नंबर किती होतो? 92. काय होणार? 92. मायटॉसिस मध्ये इकडून 23 इकडून 23 46. तिथे याचे 46 त्याचे 46 23 बायव्हॅलेंट झाले. आलं लक्षात काय फरक आहे? काय झाले तिथे? 23 बायव्हॅलेंट, इकडे 46 मोनोव्हॅलेंट. हा मेजर डिफरन्स. म्हणून सर्वात आधी आपण ते घेतलं होतं बायव्हॅलेंट आणि. म्हणून जरी इथे क्रोमोझोम नंबर रिटेन केला जातो, हाफ होत नाही. नंबर 46च राहणार, पण कंटेंट चेंज. इट बिकम्स हॅप्लॉइड. कंटेंट वाईज कसा होणार? हॅप्लॉइड होणार. नंबर वाईज नाही, कारण की कॉपी जेवढाच आहे. मोजले तर किती आहे? 46. पण सेट अर्धाच आहे. सेट काय झाला? अर्धाच. एक तर मॅटर्नलचा सेट जाईल किंवा पॅटर्नलचा सेट. एकाच वेळेस दोन्ही सेट जाणार नाही. या बायव्हॅलेंट इकडे, ही बायव्हॅलेंट इकडे. झालं का हॅप्लॉइड? पण नंबर वाईज दोन आहेत ना. नंबर वाईज डिप्लॉइड आहे, पण कंटेंट वाईज हॅप्लॉइड. आलं का? हा फरक आहे. म्हणून याला काय म्हटलं जाते? हेटेरोटिपिक. मॅटर्नल आणि पॅटर्नल. मग हे कशी होऊ शकतात? बरं, हे असं नाही आहे की 23च गेले पाहिजे. कदाचित 10 आणि 13 असे जाते. 10 मॅटर्नलचे आले, 13 पॅटर्नलचे इकडे आले. मग इकडं 10 पॅटर्नलचे आणि 13 मॅटर्नलचे. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं का? पण इकडेही 23 आहे आणि इकडेही 23 आहे.
टोटल तिथेही 46 आहे, टोटल इथेही 46 आहे, पण डिस्ट्रीब्युशन टोटली अनइक्वल. कुठे होते ते? मेटाफेज फर्स्ट, हेटेरो टिपिक. मग बाकीचा इव्हेंट तेच मेटाफेज फर्स्ट. क्रोमोझोम विल लाय ऑन इक्विटोरियल प्लेन, आणि इक्विटोरियल प्लेनला लाय झाल्यानंतर पुढच्या फेज मध्ये ॲनाफेज फर्स्ट. आता ॲनाफेज फर्स्ट मध्ये तेच पाहिलेलं आपण, त्यासाठी ॲनाफेज फर्स्ट डिटेल मध्ये पाहिली होती. बाय द डीपॉलिमरायझेशन ऑफ मायक्रोट्युब्यूल काय होतील हे? सेपरेट. पण काय सेपरेट होईल? होमोलॉगस पेयर सेपरेट होईल. एक बायवॅलेंट सेपरेट होणार नाही. कंप्लीटच्या कंप्लीट पेयर, क्रोमोझोम नंबर 1 ची पेयर एकीकडं, दुसरी पेयर दुसरीकडे. मग ते मॅटर्नल असो की पॅटर्नल असो, पण एकाच याच्यात दोन्हीच्या दोन्ही जाणार नाही, कधीच होत नाही. कोण्या सेलमध्ये होत नाही, जे मियोटिकली डिवाइड करत आहे. क्रोमोझोम नंबर 2 चा एक बायवॅलेंट एकीकडे, दुसरा बायवॅलेंट दुसरीकडे, विथ एक्सचेंज्ड जेनेटिक मटेरियल. जर झालं असेल तर आवश्यक नाही होईलच. मग इथे कंप्लीट बायवॅलेंट एकमेकांपासून सेपरेट होतात. मोनोवॅलेंट तसेच आहेत त्याचे, मोनोवॅलेंट सेपरेट झाले नाही. मोनोवॅलेंट कुठे? त्याच्या पुढच्या फेज. मेटाफेज सेकंड जेव्हा येईल त्यावेळेस काय होईल? जी बायवॅलेंट आलेली आहे ती सेपरेट होईल. कशामध्ये? मोनोवॅलेंट मध्ये. म्हणजे एक कॉपी जाईल 4 सेल मध्ये. आलं लक्षात? कसं झालं ते? प्रत्येक सेल मध्ये एक कॉपी. त्याला म्हणतो आपण ऍक्च्युअल हॅप्लॉइड. की हे एक्झाम्पल जे होतं आपलं. आता ही पेयर एका सेल मध्ये आली, ही पेयर दुसऱ्या सेल मध्ये आली. झाले का 2 सेल तयार? ॲनाफेज 1, त्यानंतर सायटोकायनेसिस, पुन्हा मध्ये असते इंटरकायनेसिस. आता इथून पुढे काय? सेकंड मेयोसिस. सेकंड मेयोसिस मध्ये हे एकमेकांपासून सेपरेट होतील. आता आणि हे जर एकमेकांपासून सेपरेट झाले तर एका सेल मध्ये फक्त हा एकच आहे, हा पहिला सेल. दुसऱ्या सेल मध्ये हा दुसरा, तिसऱ्या सेल मध्ये हा तिसरा, चौथ्या सेल मध्ये. आता ओरिजिनली एका सेल मध्ये हे दोन्ही होतील म्हणून डिप्लॉइड. आता एकच आहे म्हणून हॅप्लॉइड. पण ऍक्च्युअल रिडक्शन कुठे झालं? हेटेरोटिपिक कंडिशन. बाय कंटेंट, बाय नंबर इथे झालं. आणि जर याच्यामध्ये ज्या पद्धतीचं आहे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केलेलं, त्या पद्धतीचे कॅरेक्टर हे पुढच्या जनरेशनकडे ट्रान्सफर करणार. यांच्यामध्ये ऍक्च्युअल एकच सेट आहे. किती आहे? एक सेट. क्रोमोझोम नंबर 1 ची एकच कॉपी इथे, आणि इथे सुद्धा क्रोमोझोम नंबर 1 ची एकच कॉपी. इथे जर मी हा दुसरा काढला, हा क्रोमोझोम नंबर 2 ची एक कॉपी. मग इथे हा दुसरा येईल, क्रोमोझोम नंबर 2. हे असा असलेला. आलं लक्षात? सेपरेशन कसं होणार? बायवॅलेंटच सेपरेट होतात कंप्लीट, मोनोवॅलेंट नंतर. हा फरक आहे मायटॉसिस आणि मियोसिस. मायटॉसिस मध्ये बायवॅलेंट डायरेक्ट सेपरेट होतात, मग दोन्हीही पॅटर्नल आणि मॅटर्नल एकदाच. पण इथे तसं नाही, इथे बायवॅलेंट सेपरेट होतात, पॅटर्नल आणि मॅटर्नल. आणि त्यानंतर पॅटर्नलचे 2 मोनोवॅलेंट सेपरेट होतील, मॅटर्नलचे 2 मोनोवॅलेंट सेकंड डिव्हिजन मध्ये. दॅट इज मियोसिस सेकंड. कुठे होणार ते प्रोसेस कंप्लीट? बाकी सगळं जसंच्या तसंच आहे, मायटॉसिस सारखं तेच, दुसरं काहीच. फक्त हे समजून घ्यायचं की नेमकं काय होईल कोण्या पद्धतीने. मग इथे काय होणार कदाचित? आता तिसरा, हे जे क्रोमोझोम पाहिले, ठीक आहे, हे मॅटर्नलचे आपापल्या एकीकडे प्रेझेंट आहे. क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम नंबर 2. कदाचित तिसऱ्या क्रोमोझोमचं उलट होईल, पॅटर्नल या साईडला येईल. होऊ शकते ना, असंही होते. हा झाला पॅटर्नल, तर चुकीने या साईडला आला
आणि मॅटर्नलचा या साईडला गेला. वी डोंट नो, वी कांट डिटरमाइन हे कसं होईल ते. आहे की नाही? असं नाही सगळेच्या सगळेच असले पाहिजे. आता क्रोमोझोम नंबर 3 आहे, पण झालं काय, 2 मॅटर्नल आला, 1 पॅटर्नल. आता इथे 2 मॅटर्नल आणि 1 पॅटर्नल असं सेपरेट होते. नाही तर सगळेच्या सगळेच राहतील, नाही तर असंही राहील. कशाही पद्धतीने हे पॉसिबल आहे. पण कम्प्लीट होमोलॉगस पेअरच आली, कम्प्लीट बायव्हॅलेंटच इकडे आला आणि पुढच्या डिव्हिजनला हे एक बायव्हॅलेंट डिवाइड होतं इंटू मोनोव्हॅलेंट. मग इथे मिओसिस फर्स्ट मध्ये होमोलॉगस पेअरचे डिव्हिजन होते, मिओसिस सेकंड मध्ये प्रत्येक बायव्हॅलेंटचे डिव्हिजन होते. हा बेसिक डिफरन्स. मायटोसिस मध्ये होमोलॉगस पेअरचं डिव्हिजन होत नाही, तिथे डायरेक्ट बायव्हॅलेंटच डिवाइड होतात एकाच वेळेस. इथे डायरेक्ट बायव्हॅलेंट डिवाइड होत नाही. बायव्हॅलेंट तसेच आहे, झाले का डिवाइड? नाही, बायव्हॅलेंट आहे ते इथे डिवाइड होते या स्टेजमध्ये. आधी होमोलॉगस क्रोमोझोमची जी पेअर आहे, या पेअर एकमेकांपासून सेपरेट. मग इथे 3 आले, इथे सुद्धा 3. पण हा कम्प्लीट सेट आहे का? इनकम्प्लीट आहे का? कसा आहे? इनकम्प्लीट आहे. आता हे आपल्याला ऑड घेता येत नाही, आपल्याला येऊन घ्यावं लागतं. एक्झाम्पल समजा 4 आहे, मग 4 मध्ये काय लागेल? 2 मॅटर्नल आणि 2 पॅटर्नल. पण इथे तशी कंडिशन आहे का? इथं 3 मॅटर्नल आणि 1च पॅटर्नल आहे. इक्वल आहे का? नाही. म्हणून हे हेटेरोटिपिक, म्हणून हे रिड्यूस्ड, कंडेन्स कमी झालेला कंटेंट आहे. नंबर नाही, नंबर पाहिलं तर आहे डिप्लॉइडच आहे. नंबर कसा आहे? डिप्लॉइडच आहे. नंबर कमी झाला का? नाही. पण कोण्या वेळी कमी झालं? कंटेंट वाईज कमी झालं, सेट वाईज कमी झाला. हा सेट कम्प्लीट मॅटर्नलचा नाही, हा सेट कम्प्लीट पॅटर्नलचा नाही. म्हणून याला म्हटलं जाते हॅप्लॉइड बाय कंटेंट वाईज, याला म्हटलं जाते हॅप्लॉइड बाय नंबर वाईज. कळालं? पण इथे तर असं काही नाहीये. हा एक सेटही म्हटल्या जात नाही कम्प्लीट, कारण हा कोणाचा तरी एकाचा सेट नाहीच आहे. इथे एक कम्प्लीट सेट येतो, 23 क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोमची एक डबल कॉपी. नंबर वाईज गेलं तर 46, पण ऍक्च्युअल किती आहे? 23च आहे. किती आहे ऍक्च्युअल? 23च आहे. नंबर वाईज गेलं तर मग 46 आहे. सेट कम्प्लीट आहे का? नाही. सेट कसे असतात? 2, एक मॅटर्नल कडून आलेला आणि एक पॅटर्नल, त्याला सेट म्हणायचं. फक्त एकाचे 2 आहे, एकाची एक दुसरी कॉपी आहे, म्हणजे तो सेट झाला नाही. असे 2 यायला पाहिजे. आहे का इथे 2? नाही. हे पॅटर्नल आहे, पण याची मॅटर्नलची कॉपी कुठे आहे? तिथे इकडे नाही, एका सेल मध्ये गेली. आहे का कम्प्लीट? नाही. म्हणून याला हॅप्लॉइड म्हटलं. दॅट्स व्हाय इट इज रेफर्ड ॲज हॅप्लॉइड. इथे सुद्धा हे मॅटर्नल आहे, पण याचा पॅटर्नल आहे का इथे? कुठे इथे राहील? आपल्याला दोन्ही लागेल नाही का लागेल? प्रत्येक क्रोमोझोमची मॅटर्नल कॉपी लागेल आणि पॅटर्नल. हा क्रोमोझोम नंबर 1 आहे, हा सुद्धा क्रोमोझोम नंबर 1 आहे, पण एकच आहे, फक्त मॅटर्नल सिंगल सेट आहे. इथे सुद्धा हा क्रोमोझोम नंबर 1 आहे, क्रोमोझोम नंबर 1 आहे, पण एकच सेट आहे, दुसरा इकडे आलेला आहे. डिप्लॉइड कधी म्हटलं जाते? जेव्हा हे दोन्हीही एकमेकांच्या सोबत एकाच जागी असतील तेव्हा. आता इथे ती कंडिशन राहील का? पॉसिबलच नाही. म्हणून याला म्हटलं जाते हेटेरोटिपिक टाइप ऑफ डिव्हिजन, मिओसिस फर्स्ट. आणि हेच कुठे डिवाइड होणार? हे डिवाइड इन केस ऑफ मिओसिस. कळालं? फक्त एवढंच आहे मिओसिस मध्ये, दुसरं काहीच नाही. दुसरं येते याला मिओसिस सेकंडला होमोटिपिक का म्हणायचं? मिओसिस सेकंडला होमोटिपिक का म्हणायचं? तर इथे पण एकच एक्झाम्पल, मिओसिस सेकंड मध्ये होते का? या पेअर आता एकमेकांपासून सेपरेट होणार. सेपरेट झाल्याने जे 2 सेल तयार होतात, त्या 2 सेल मध्ये ही कॉपी दोन्ही सेल मध्ये आहे, ही कॉपी दोन्ही सेल मध्ये आहे, ही कॉपी सुद्धा, दोन्ही सेल सारखे झाले ना मग, आहे की नाही? त्याच्यामध्ये ही कॉपी सुद्धा आहे, दोन्ही सेल मध्ये आहे, ही कॉपी सुद्धा दोन्ही सेल मध्ये आहे,
ही कॉपी सुद्धा दोन्ही सेलमध्ये काय झाले सेम झाले. पण इथे याचा एक इकडे राहिला एक इकडे राहिला. आलं खूप बारीक पॉईंट आहे, मायन्यूट आहे जस्ट हेअर लाईन होमोटिपिक आणि हेटेरोटिपिक. ठीक आहे, खूप बारीक पॉईंट आहे की याला काय म्हणायचं. आता इथे होमोटिपिक का, कारण की याच्या डिव्हिजन नंतर जे दोन सेल तयार होतील त्याच्यामध्ये हे सेपरेट होईल प्रत्येक बाहेर एकेका सेलमध्ये एक एक कॉपी जाईल. मग दोन्ही सेलमध्ये याची कॉपी आहे याची कॉपी आहे आणि याची कॉपी, म्हणजे पॅरेंट सेल आणि डॉटर सेल सेम आहे का जेनेटिक कंटेंट आहे. पॅरेंट सेल मध्ये या तिघांच्याही कॉपी होत्या, डॉटर सेल मध्ये या तिघांच्याही कॉपी आहे. तीच कंडिशन इथे राहील. पॅरेंट सेल मध्ये या तिघांच्या कॉपी आहेत, डॉटर सेल मध्ये सुद्धा या तिघांच्या कॉपी आहेत आणि डॉटर सेल दोन्ही एकमेकांसारखेच आहेत. म्हणजे नंबर मध्ये बघा याच्यात जेनेटिक मटेरियल खूप वेगवेगळ्या लेवलनी एक्सचेंज झालेलं आहे, पण त्यांच्यामध्ये आहे ना कॉपी. याची कॉपी आहे याची कॉपी आहे आणि याचीही कॉपी आहे. पण तिथे पहिल्या याच्यात तसा तिथे एंटायर बाय व्हॅरियंटच डिवाइड झालेलं कम्प्लीट बाय व्हॅरियंट. ठीक आहे, यांच्याकडे कम्प्लीट सेट येतो, इथे सेट इनकम्प्लीट आहे. म्हणून आपल्याला ते हेटेरोटिपिक टाइप ऑफ सिग्नेचर आणि हे डिस्ट्रीब्युशन कोण्याही पद्धतीने होऊ शकते. ठीक आहे, हे असं टिपिकल नसते की हे अरेंज होताना प्रत्येक वेळेस असं नाही होणार की सगळे पॅटर्नल या लाईनला अरेंज झाले आणि सगळे मॅटर्नल या लाईनला अरेंज झाले आणि एकमेकांपासून सेपरेट झाले. एका साईडला कम्प्लीट मॅटर्नल एका साईडला कम्प्लीट पॅटर्नल, असं नाही होऊ शकते. असं याची पॉसिबिलिटी आहे, पण यांची अरेंजमेंट कशी असते या पद्धतीने. एक पॅटर्नल इथं दुसरा पॅटर्नल इथं तिसरा इथं चौथा इथे आहे. मग हे असे एक मॅटर्नल इथे दुसराही मॅटर्नल इथे तिसरा इथे चौथा इथे. मग आता याला जर अपोजिट पोलला नेलं तर कम्प्लीट पॅटर्नल एका साईडला जाणार नाही, कम्प्लीट मॅटर्नल एका साईडला जाणार नाही. पॉसिबल आहे का? हे इक्विटोरियल प्लेनला कसे आधी जसे केले तसे होऊ शकतात. सगळे पॅटर्नल एका लाईनला सगळे मॅटर्नल एका लाईनला एकदा सेपरेट झाले पॅटर्नल आणि मॅटर्नल, पण तसं जनरली होत नाही. हा एवढा छोटा न्यूक्लियस आहे, कसे अरेंज करणार आहे? काही इकडे जातात काही इकडे जातात इक्विटोरियल प्लेनला आणि इथून हे सेपरेट होतात. मग काय झालं? कॉम्बिनेशन आला. आले तर 23. ठीक आहे, किती आले? 23 आले. पण आलेल्या 23 मध्ये सगळेच्या सगळे मॅटर्नल नाही किंवा सगळेच्या सगळे पॅटर्नल नाही. काही पॅटर्नल काही मॅटर्नल. बरं, जे आले ते ओरिजिनल नाही आले, येताना रिकॉम्बिनेशन करून आले. इथे आपल्याला रिकॉम्बिनेशन कन्सिडर नाही करायचं. विचार करा किती वेगवेगळ्या टाईपचे सेल्स तयार होतात, किती वेगवेगळ्या टाईपचे लाखो गॅमेट्स तयार होतात, किती मोठ्या टाईपची फोल्डिंग असेल त्यामध्ये, किती मोठ्या टाईपचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन असेल. आणि यामुळे आपण प्रत्येक जण एकमेकांपासून वेगळे आहोत. आपल्या बॉडीचे जीन जरी सारखे आहे स्टील वी आर डिफरंट. आहे तर सगळ्यांचे चेहरे सारखे राहिले काय झालं असतं? सगळ्यांचे चेहरे सारखेच आहे का नाही? त्याचं कारण काय आहे? हेच कारण आहे की एकाच पॅरेंटपासून तयार होणारे दोन्ही मुलं एकमेकांपासून वेगळे असतात. एवढ्या हाय डिग्रीचा आहे. कसं रिकॉम्बिनेट होते, कोणता गॅमेट कसा तयार होतो काहीच नाही. बरोबर आहे? नाहीतर इथून तिथून सगळे सेवच राहिले असते, क्लोनच, एक्झॅक्ट क्लोन आहे का? तसं इथे नाही. एकाच पॅरेंट पासून तयार झालेले दोन ऑफस्प्रिंग कधीच सारखे नसतात, कधीच सारखे. त्याला एकच एक्सेप्शन, काही प्रमाणात सारखे असतात, ट्विन्स म्हणतो आपण. पण ते ह्या मेकॅनिझमने तयार होत नाही, गॅमेटचा रोल नाही, ते एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये. ठीक आहे, ट्विन्स गॅमेटमध्ये तयार नाही होत. ट्विन्स कशामध्ये तयार होतात? एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये. आणि याही पद्धतीने ट्विन्स तयार होऊ शकतात, दोन टाईपचे, जे सारखे असतात आणि एक कंडिशन जे सारखे नसतात. बऱ्याच वेळेस कंडिशन एक मुलगा आणि एक मुलगी एकाच वेळेस जन्माला येतात, बरोबर आहे, पण दोन्ही एकमेकांपासून वेगवेगळे. त्या गॅमॅटिक लेवलला दोन मुलं एकाच वेळेस जन्माला येणे किंवा दोन मुली एकाच वेळेस जन्माला येणे आणि दोन्ही सारखे असणे म्हणजे
एम्ब्रियोनिक फॉर्म. ते खूप पुढचा प्रकार आहे रिप्रोडक्शन. कळालं नेमकं काय होते इथे. इथे एवढं बारीक आहे की पटकन विसरलेलं. पायऱ्या उतरेपर्यंत नेमकं विसरून बसाल की हे काय होते. ठीक आहे, एवढा बारीक डिफरन्स आहे याच्यामध्ये. एंटायर रिकॉम्बिनेशन मायटॉसिस आणि मियोसिस. तिथे बायव्हॅलेंट सेपरेट होते पण होमोलॉगस पेअर सेपरेट होत नाही. कुठं सेपरेट झाले. क्रोमोझोम नंबर 1 मॅटर्नल कडून आला, क्रोमोझोम नंबर 1 पॅटर्नल कडून आला. सेपरेट झाली तर होमोलॉगस पेअर नाही. त्याही सेल मध्ये होमोलॉगस पेअर प्रेझेंट आहे आणि याही सेल मध्ये होमोलॉगस. पण इथे आता होमोलॉगस पेअर दोन वेगवेगळ्या सेल मध्ये. इथे नाही आहे पॅटर्नल, इथे नाही आहे मॅटर्नल.